आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होते। नवीन वर्ष म्हटलं की नवीन संकल्प आणि हे वर्ष अनेक अर्थांनी महत्त्वाचं असणार आहे, कारण यावर्षी लोकसभा असेल, विधानसभा असेल, अशा महत्त्वाच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि याच निमित्तानं राजकीय नेत्यांचे संकल्प यावर्षीचे नेमके काय आहेत हे आपण जाणून घेतोय। आणि आज आत्ता माझ्यासोबत आहेत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक। काय सांगाल साहेब, आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते, काय संकल्प यावर्षीचा? नमस्कार, मी खासदार धनंजय महाडिक। सर्वप्रथम सर्व जिल्ह्यातील, राज्यातील आणि सर्व देशवासियांना आजपासून सुरू होणाऱ्या नवीन 2024 वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। 2024चा जो संकल्प आमचा आहे, भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी, भारताला विकसित भारत बनवण्यासाठी जो संकल्प प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेला आहे, तो संकल्प पूर्ण होण्यासाठी अहोरात्र कष्ट करायचे, नागरिकांचं राहणीमान उंचावलं पाहिजे, जीवनमान उंचावलं पाहिजे, यासाठी हे वर्ष आम्ही समर्पित करत आहोत। यावर्षी त्यासाठी आम्ही काम करणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचा ज्याचा उल्लेख आपण केला, यावर्षी लोकसभेच्या आणि राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। लोकसभेमध्ये 400+, महाराष्ट्रामध्ये 45+ आणि राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होतील त्यामध्ये जी नवीन आघाडी झालेली आहे, ज्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली 200+ आमदार निवडून आणायचे हा संकल्प यावर्षी आमचा आहे। खरं तर आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकांना सुरुवात झालेली आहे, जागा वाटपाबाबत चर्चा होत आहेत, महायुतीमध्ये देखील ह्या सगळ्या चर्चा आता सुरू होताना दिसत आहेत। काय नेमकी तुमची अपेक्षा आहे किंवा काय नेमकी जागा वाटपासंदर्भात? नाही, तयारी जर तुम्ही पाहिली तर भारतीय जनता पार्टीची तयारी 2019च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यापासून 2024च्या निवडणुकांची तयारी त्या पद्धतीनं बूथ स्तरापासून ते सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण कार्यरत आहेत। त्यामुळं तयारीची कुठलीही चिंता नाही आहे, पूर्ण तयारी आमची आहे। या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख आपण करत आहात की जागा वाटपाचा जो निर्णय आहे तो सर्वस्वी वरिष्ठांचा आहे। राज्य पातळीवर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे निर्णय घेतील आणि केंद्र पातळीवर JP नड्डाजी, अमितभाई शहा आणि मोदीजी हे निर्णय घेतील। नव्यानं जे समीकरण राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे सन्माननीय मुख्यमंत्री यांचा गट आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा गट एकत्रित आल्यामुळं नवीन काय फॉर्म्युला झाला तर मला माहिती नाही, परंतु आज तिथेला कोल्हापूरच्या दोन्ही जागा ह्या शिवसेनेकडे आहेत आणि सध्या तरी अशी परिस्थिती जाणवते की दोन्ही जागा शिंदे गटालाच राहतील। आणि यात काय बदल व्हायचा असेल तर वरून तसे काही निर्णय झाले, तशा काही सूचना आल्या तर त्या पद्धतीनं मग भविष्यात आपल्याला आखणी करता येईल। एकूणच जर आपण बघितलं तर यावर्षी राम मंदिराचं देखील लोकार्पण होतं आहे, प्रतिष्ठापना होणार आहे, त्याकडे कसं बघता? एकूणच नवीन वर्षात पहिल्याच महिन्यामध्ये हे सगळं भारतवासियांचं गेल्या 500 वर्षापूर्वीपासूनचं असणारं स्वप्न प्रधानमंत्री मोदींच्यामुळं आता साकारतंय। त्यामुळं संबंध देशभर एक माहोल तयार झालेला आहे। राम मंदिर निर्माण होतंय, हे होईल की नाही, अनेक वर्ष त्याच्यावर टीकाटिप्पणी झाली, अनेक वेळा विरोधकांनी अशा पद्धतीच्या वल्गना केल्या की भारतीय जनता पार्टीचा अजेंडा तर आहे, मंदिर बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। तर ती तारीख सांगण्याचं काम सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी केलेलं आहे। 22 जानेवारीला हा सोहळा होतोय आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 500 वर्षापूर्वीपासूनचं असलेलं आपलं स्वप्न पूर्ण होत असल्यामुळं संबंध देशातले हिंदू आता एकत्रित व्हायला लागलेले आहेत। समग्र तुम्ही पाहताय आज कोल्हापूरसारख्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज एवढ्या हिंदूवादी संघटना तर कार्यरत आहेत, पण जनमानसं, सर्वसामान्य लोक, जो कलश आता अयोध्येहून आलेला आहे, आम्ही पाहतोय, आम्हाला आश्चर्यचकित, आम्ही आश्चर्याने थक्क झालेलो आहे की एका प्रभागामध्ये ज्यावेळी हा कलश फिरतोय, उपनगरांमध्ये सुद्धा 4-4, 5-5 हजार लोक यामध्ये सहभागी होतात। म्हणजे लोकांच्या भावना एवढ्या प्रचंड जागृत झालेल्या आहेत या आपल्या धर्माप्रती किंवा आपल्या त्या न्यासाप्रती। आणि त्यामुळं 22 तारखेला हा कार्यक्रम तर भव्य दिव्य होणार। जागतिक पातळीवर मोदींचं काम कधी छोटं नसतं, ते काम सगळं म्हणजे गिनीज बुकात नोंद होईल असेच त्यांचे सगळे कार्यक्रम आहेत, कामं आहेत। आणि त्याच्यानंतर एक वातावरण देशभरामध्ये हिंदू समाजाचं चांगलं होईल, त्याचा या लोकसभेमध्ये आणि विधानसभेसुद्धा
आम्हाला भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला फायदा होईल असं मला अपेक्षा आहे. खरं तर महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं आता जागा वाटपावरून काही कुरबुरी सुरू आहेत, तशाच पद्धतीनं महायुतीमध्ये देखील काही कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा आहेत. काय नेमकं सत्य काय सांगा? महाविकास आघाडीचा कोणाला पायपूस नाही आहे. प्रत्येकजण 40 जागा मागा लागलेल्या आहे लोकसभेच्या. तुम्ही बघताय ज्यांची ताकद नाही ते सुद्धा आता मागताय. ठीक आहे, प्रत्येकाची आपली राजकीय भूमिका आहे, परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये अशी कधीही तक्रार होणार नाही. जे काही केंद्र स्तरावर निर्णय घेतले जातील ते निर्णय महाराष्ट्रामधील सर्व नेते स्वीकारतील अशी मला अपेक्षा आहे. आगामी या सगळ्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काही काँग्रेसमधील नेते, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील काही नेते देखील भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. काय इन्कमिंग तशा पद्धतीनं होणार आहे का, काय नेमकं सांगा? काही नेते नाही, बरेच नेते, बरेच लोक. मी मागंसुद्धा एकदा आपल्याला हे सांगितलं होतं की नव्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यातले काही प्रमुख मंडळी येतील आणि आम्ही त्यांचं स्वागत करू. त्याची प्रचिती आपल्याला सगळ्यांना आलेली आहे. आतासुद्धा तीच परिस्थिती. जशा अशा निवडणुका जवळ येत आहेत, मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चांगले नेते, ताकदवाले नेते, ज्यांच्यावर काँग्रेसमध्ये अनेक वर्ष अन्याय झालेला आहे, ज्यांना काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये संधी मिळाली नाही, शिवसेना पक्षाबद्दल तर काय बोलणार, म्हणजे तिथं सगळं कसं चालत होतं त्यांनाच माहिती. तर असे अनेक लोक आज आमच्या संपर्कात आहेत. जिल्हापासून राज्य पातळीपर्यंत अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. आणि ते मोठ्या प्रमाणात इथून पुढं तुम्हाला प्रवेशाचं सत्र या डिसेंबरपासून, आता जानेवारीपासून, आजपासून 2024 सुरू झालं आहे, मोठ्या प्रमाणात इन्कमिंग भाजपमध्ये होईल. तर पाहिलं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारताला महाशक्ती बनवण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही या वर्षामध्ये अहोरात्र कष्ट करणार असल्याचं मत धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.